च्या दिशेने बॅटला तो चेंडू ब्रश झाला आणि त्यानंतर मग हा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. दिवेपाडा टीम कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे, आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर पहिल्याच बॉलवरती चौकार आपण पाहिला आहे. भागेश वरती अटॅक होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीचा सामना आहे आणि त्यामुळे खूप महत्वाची लढत ही या ठिकाणी पाहायला मिळते. प्रसाद वॉरियर्स सध्या जरूर बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. बॉलिंग करताना बोबा 11 आलेवाडी असे दोन टीम सध्या एकमेकाचे विपक्ष त्या मात्र पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं पहिलं एक मात्र षटक आणि त्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार, तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, अशा पद्धतीने यावेळेला सुरुवात पहिल्या षटकाची होताना पाहायला मिळते. पुढील बॉल सुरेख लेंथ लाईन, अप्रतिम गोलंदाजीचं दृश्य. भागेश या अगोदरच्या सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार त्याने जिंकला होता आणि त्यामुळे तो आत्मविश्वास या खेळाडूचा आता वाढताना पाहायला मिळाला आहे. चौकार जरी गेला त्यानंतर कमबॅक. ओहो, बॅट ला प्रॉपरली कनेक्शन या ठिकाणी होताना दिसत नाहीये आणि क्षेत्ररक्षक अगदी साप या ठिकाणी साधा आणि सोपा जाईल तो मात्र ड्रॉप केला गेलाय. या चेंडूवरती अगदी फलंदाजाला फसवलं होतं आणि हवेमध्ये चेंडू बऱ्याच काळापर्यंत राहिला होता आणि त्या चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आला आणि त्यानं मात्र चुकी केली आणि त्या चुकीचं भुगतान यावेळेला पाहायला मिळते. एक धावसंख्या तरी मिळाली, मात्र समोर जीवनदान ते देखील पाहायला मिळतंय. शेवटचे दोन बॉल भागेशच्या गोलंदाजीमध्ये एक नसिबाचा चौकार पहिल्याच बॉलवरती आपण पाहिला होता, मात्र त्यानंतर लगातार कमबॅक. उडवलाय बॉल यावेळेला वेट अँड वॉच आणि इथं मात्र जरूर सुशांतच्या बॅटमधून हा एक महत्वपूर्ण षटकार ठोकलाय. सुंदर फटका येतोय. इथं जरूर शांत खामोश फलंदाज सुशांत इथं जागा बनवली आणि त्यानंतर पुलचा हा पॉवरफुल बेखॉफ फटका 6 धावांसाठी चाललाय. षटकार येतोय 11 धावा, 11 रन्स ऑन दी बोर्ड. महागडे षटक. इथं जरूर पुन्हा एकदा बॅटची इनसाइड इज योग्य पद्धतीचं बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन मात्र ते पाहायला मिळत नाहीये. ओहो, घडले काय इथं लगातार दोन खेळाडूमध्ये मात्र ते चित्र व्यवस्थित पाहायला मिळालं नाहीये आणि फलंदाजाला सेफ होण्याकरिता बराच चान्स उपलब्ध झाला होता, परंतु अखेरकार रनआउटच्या माध्यमातून यावेळेला सुशांतला परतावं लागतंय, ज्या सुशांतच्या बॅटमधून एक आपण षटकार पाहिला होता. ठिकाणी ज्या पद्धतीची गोलंदाजी जरूर आपण पाहिली, 11 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्यात. अजून या ओव्हरचा जर विचार केला तर एक बॉलचा खेळ या ठिकाणी ओव्हर षटकाची समाप्तीची घोषणा या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 13 धावा 1 गडी बाद अशा पद्धतीचं ते पहिलं षटक आपण पाहिले. नानिवली टीम हे चांगली बॅटिंग केली. 13 धावा म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगला स्कोर हा पाहायला मिळतोय. बोबा 11 आलेवाडी टीम इथून 3 षटकामध्ये किती धावसंख्येपर्यंत थांबवतीये, कारण आत्मविश्वास हे असे गुरु किल्ले आहेत की ती तुम्हाला कधी आणि कुठल्याही क्षणी पुढे घेऊन जाऊ शकते आणि आलेवाडीच्या विपक्ष आता बॅटिंगमध्ये ते कार्य संपन्न करावं लागेल. सुशांतच्या बाद होण्यानंतर 13 धावा. मोहित येतोय नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती. विनयला आपण पाहणार आहोत. अगदी पहिला बॉल घेऊन नवीन गोलंदाज जतीन तो मात्र दाखल झालाय. पहिलाच बॉल वेगाने आणि वेग तर सुंदर पद्धतीचा होता. जरूर बॅटिंग करणाऱ्या टीमकडून रिव्ह्यू घेतला जाते वाईड करिता.
फेअर डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. चांगले लेंथ लाईन वरती तो चेंडू आपण पाहिला आणि त्यानंतर फेअर डिलिव्हरी म्हणून बॉल मात्र घोषित झालाय. अगदी पहिलाच बॉल तो मात्र डॉट बॉल येतोय. जतीन कडून या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. दुसरा बॉल वेगाने पुन्हा एकदा सुंदर संपर्क झाला आणि डीप मध्ये त्या ठिकाणी भागेशला आपण पाहिलंय. अगदी आलेवाडी टीमचा एक उत्कृष्ट परफॉर्मन्स तो मात्र फिल्डिंग मध्ये देखील पाहायला मिळतोय. पुढील बॉल यावेळेला स्कूपचा फटका पाहायला मिळाला होता, परंतु इथं मात्र ते डिस्टन्स क्लिअर झालं नाहीये आणि शॉट सिलेक्शन देखील योग्य प्रकारचं नव्हतं फलंदाजाचं. त्यामुळे विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज तो मात्र या ठिकाणी परतला जातोय. परंतु इथं मात्र कॅच कॅरी झाला आणि त्यानंतर विकेटचं नुकसान. नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये येतोय. मागील सामन्याचा सामनावीर पुरस्कार जिंकलेला खेळाडू आहे. इथं मात्र पुन्हा एकदा अगदी ऑफस्टम्पच्या लाईनवरती तो चेंडू रिलीज केलाय आणि त्यानंतर बॅटला चेंडू ब्रश झाला होता. एक चिकी सिंगल याही चेंडूवरती पाहायला मिळते. हे दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. 15 धावसंख्या सध्या स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. 2 विकेट लवकर पडल्यात आणि त्यामुळेच यावेळेला नानिवली टीमला इथून उर्वरित चेंडूवरती एक चांगला खेळ करत पुढे जावं लागेल. इथेही चांगला स्ट्रोक येतोय, मात्र सध्या तरी सिंगल वरतीच कॉन्सन्ट्रेशन केले जाते. मोठ्या फटक्यांपासून थांबवलं जात आहे. या अगोदरच्या षटकामध्ये आपण सुशांतच्या बॅटमधून एक पाहिला होता षटकार, मात्र त्यानंतर काय उत्कृष्ट पद्धतीने ती गोलंदाजी केली जाते आणि म्हणूनच धावफलक 16 या अंकावरती सध्या पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाले. अगदी बॉल या झोन मध्ये बऱ्याचदा ठेवले गेले गोलंदाजाकडून आणि त्यामुळेच जे फलंदाजाच्या रिडारमध्ये चेंडू यायला हवेत ना, ते मात्र पाहायला मिळत नाहीये. मात्र हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप अशा पद्धतीने ठेवला आणि त्यानंतर एक अतिरिक्त धाव या ठिकाणी जॉईंट होईल वाईडच्या माध्यमातून. 17 धावा. अंतिम बॉल अजूनही शिल्लक. आकाश एकच बॉल फेस केलाय, 1 धाव त्याच्या बॅटमधून. तर विनयने बरंच स्ट्रगल केलंय. 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. हो, इथे देखील वेग भरपूर होता चेंडूमध्ये. एफर्ट ती देखील उत्कृष्ट पद्धतीने पाहायला मिळाले. अगदी चेंडूपर्यंत पोहोचला, त्यानंतर चेंडू थोडासा पुढे लँड होत होता, तिथं मात्र जरूर वेगानं स्मार होत चेंडूपर्यंत पोहोचला, परंतु कॅच कॅरी होत नाहीये. परंतु प्रयत्नाची दाद द्यावी लागेल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत अगदी एफर्ट चांगल्या पद्धतीने दिली होती आणि या चेंडूवरती 2 धावा येतात. षटकाची ती समाप्ती होती. 2 षटकांचा खेळ असमाप्त. अखेरीस 19 धावा धावफलकावरती लागल्यात, म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 19 धावा आहेत. त्यामुळे आता यावेळेला जरूर 12 चेंडू. अटॅक कोणत्या बाजूने, बॅटिंग साईडने की पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये यावेळेला दमछाक केली जाईल फलंदाजांची. विनय आणि आकाशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेला कुशाल बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. पहिला बॉल हाताळण्याकरिता आलेवाडी टीमकडून एक चांगलं प्रदर्शन सध्या तरी पाहायला मिळते. त्या प्रदर्शनावरती पुन्हा एकदा बॅटिंगचा यावेळेला प्रहार पाहायला मिळेल का, बघूया. प्रसाद वॉरियर्स नानिवली संघाने पहिल्या 2 षटकामध्ये 19 धावा बनवल्यात. पुढील बॉल फुल टॉस. पहिलाच बॉल. यावेळेला मिड विकेटच्या झोनमध्ये चेंडू चाललाय. फील्ड रचना ही अप्रतिम केली, त्यामुळे आता चेंडू सीमारेषेच्या लगत जे जात आहेत ना, ते मात्र थांबवले जात आहेत. भरपूर
चांगली फिल्डिंग ची रचना पाहायला मिळाली, कारण एकच आतापर्यंत सीमारेषा पलीकडे जो षटकार गेला, एक चौकार आपण पहिल्या चेंडूवरती पाहिला होता, तिथून बाउंड्रीज थांबल्यात. इनसाइड एज अगदी शॉर्ट थर्डला त्या ठिकाणी जरूर क्षेत्ररक्षक अवेलेबल आणि चुकी होणार नाहीये. जबरदस्त कॅच कॅरी झालाय. विकेटचं नुकसान आकाशच्या पारीला आता मात्र ब्रेक लागलाय आणि एक महत्वपूर्ण विकेट ती मात्र मिळाली यावेळेला जरूर आलेवाडी टीमला. रुपेश नवीन फलंदाज मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या फलंदाजांना चांगल्या बॅटिंगनं पुढे जावं लागेल, परंतु हा बॉल देखील डॉट येतोय. सरप्राईज डिलिव्हरी कुशाल कडून ही सुंदर पद्धतीची गोलंदाजी केली जाते. अगदी रूम दिला नव्हता या चेंडूवरती आणि त्यामुळेच अजून एक डॉट बॉल येतोय. आता जेवढे डॉट बॉल येतील ना तेवढा दबाव वाढत जाणार नाणिवली टीमवरती. पहिल्या 2 षटकामध्ये स्कोरबोर्ड खूप चांगल्या पद्धतीने पुढे होता, मात्र या षटकात 3 बॉल 1 धाव आले. हाही चेंडू जरूर फलंदाजाला रीड करू दिला जात नाहीये. अगदी पायांचं फुटवर्क ते मात्र पाहायला मिळालं नव्हतं आणि म्हणूनच हा चेंडू पाहिजे तसा यावेळेला बॅटवरती नव्हता. फक्त पुश केला आणि त्यानंतर एक सिंगल घेत स्ट्राईक रोटेट केली जाते. विनय ओपनिंग फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. सर्व काही संपन्न आता या फलंदाजावरती असणार आहे. परंतु 6 बॉलमध्ये फक्त त्याच्या बॅटमधून 4च धावा आल्यात. त्यानं देखील भरपूर स्ट्रगल केलंय, त्यामुळे हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव संख्येबरोबरच 1 धाव ऍड होताना पाहायला मिळते. 22 धावा या क्षणी पाहायला मिळत आहेत. आजच्या गटातून कोणता संघ क्वालिफाय करतोय? अगदी मागील 4 दिवसांचा विचार केला तर 4 दिवसामध्ये 4 टीम सुपर 6 मध्ये प्रवेश करणाऱ्या ठरल्यात, ज्यामध्ये पहिल्या दिवशी जव्हार गटातून DCC जव्हार हा संघ क्वालिफाय होताना आपण पाहिलाय. तर दुसऱ्या दिवसामध्ये आदिवासी एक गाव एक गटातून माहीम मिठागर तो संघ क्वालिफाय झाला होता. तिसऱ्या दिवसामध्ये आदिवासी एक गाव एक गटातून जो आपण कुणाल 11 बोरगड तो संघ पाहिला होता क्वालिफाय होताना. आणि कालच्या दिवसामध्ये चौथ्या नाईटमध्ये AGS सापरोंडे हा संघ क्वालिफाय होताना आपण पाहिलाय. आज 5वी टीम कोणती क्वालिफाय करते? मात्र यावेळेला 3 षटकांचा खेळ तो मात्र होतोय समाप्त. फक्त 3 धावा या षटकामध्ये खर्च केल्या आणि त्यानंतर फक्त आणि फक्त 22 धावा स्कोर कार्डवरती आहेत. शेवटचे 6 बॉल. शेवटचं षटक अभिनव बॉलिंग मार्क वरती येतोय. महत्वाची जरूर यबर असणार आहे दोन्ही टीमसाठी. खास करून जर पाहिलं तर समोर प्रसाद वॉरियर्स नाणिवली टीमसाठी एक सर्वात महत्वाचे षटक असणार आहे. आतापर्यंत जो स्कोरबोर्ड थांबला गेलाय तो स्कोरबोर्ड जर या ठिकाणी पुढे घेऊन जायचा असेल ना तर मग या षटकामध्ये डेथ ओव्हरमध्ये हल्ला बोल करावा लागेल फलंदाजांना. रुपेश स्ट्राईक एंडवरती आहे. 2 बॉल खेळलाय, परंतु दोनही बॉलवरती आतापर्यंत तो बीट झालाय. त्यामुळे ही संधी मात्र जरूर न गमावता पुढे यावं लागेल. पहिलाच बॉल यावेळेला उडवलाय आणि सुंदर तो फटका पाहायला मिळतोय. खाली क्षेत्रामधून लॉंग लेग रिझनला तो चेंडू दाखल झालाय आणि एक महत्वपूर्ण त्या ठिकाणी फटका मात्र सजवलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. महत्वाच्या क्षणी अगदी हा पॅड लाईन वरती चेंडू आला आणि तिथं मात्र फक्त दिशा दिली आणि जो टायमिंग होता ना तो प्रॉपरली होता. त्यामुळेच हा चेंडू सरळ निघून गेला 4 धावसंख्येसाठी. चौकार खूप महत्वाच्या क्षणी आलाय, कारण इथून धावसंख्येला एक चांगली गती ती मात्र प्रदान केली जाते. चौकाराबरोबरच 26 धावा 26 रन
ऑन दी बोर्ड आपण बघू शकतात. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय, त्यामुळे उर्वरित 5 बॉल कशा पद्धतीने हँडल केले जातील, कारण धावसंख्या मात्र या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आता बनताना पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल पुन्हा एकदा त्या झोन मध्ये खेळण्याचा तो प्रयत्न आपण पाहिला होता. अगदी फ्रंट फुटला येऊन इथं ऑन साइडला स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा खेळण्याचा मनसुबा तो मात्र आपण पाहिला होता. मात्र डॉट बॉल येतोय. अभिनव वरती अटॅक करण्याचा प्रयत्न आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार, त्यानंतरचा डॉट बॉल. फिल्डिंग मध्ये थोडंसं बदल केलं जात आहे. आता लॉंग लेग स्क्वेअर लेग रिजनला एक खेळाडू त्या ठिकाणी प्रोटेक्शन देण्यात येतोय. अभिनव षटकातील पुढील बॉल, तिसरा बॉल. आणखीन एकदा सुंदर लिंक लाईन. समोर फलंदाजाच्या रिडार मध्ये चेंडू येत नाहीये आणि त्यामुळे लगातारचे डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. विकेटच्या पाठीमागे जव्हार चषक जे नाव आपण लिहिले, त्या ठिकाणी प्रेक्षक खेळाडू त्यांना विनंती असेल की आपण तिथून थोडंसं साईडला बसायचं. विकेटच्या पाठीमागं जे जव्हार चषकाच्या नावाच्या पुढे उभे आहेत आणि बसलेले आहेत, त्यांना विनंती आहे आपण थोडंसं साईडला उभं राहायचंय. यावेळेला उडवलाय बॉल हवेमध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला गेलाय. इथं मात्र एक साधा आणि सोपा झेल भागेशच्या माध्यमातून इथं मात्र जरूर ड्रॉप झालाय. संधी भरपूर चांगली होती चेंडूला कॅरी करण्याची आणि भागेश मात्र तिथपर्यंत पोहोचला देखील होता, परंतु तो चेंडू मात्र जरूर कॅरी झाला नाहीये. आणि तर मग विकेट नाहीये तर 2 धावा यावेळेला पाहायला मिळतील. 28 धावा. शेवटचे 2 बॉल. डेथ ओव्हरमध्ये आतापर्यंत अभिनवने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 4 बॉलवरती 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. पुढील बॉल. अगदी इथं जर आपण पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर जी लाईन आहे ना वाईडची, त्याच्या जरूर अगदी बाहेरून चेंडू तिथून निघून गेला आणि त्यामुळेच यावेळेला जरूर वाईड बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. 29ला 3. सध्या बॅटिंग नाणिवली टीम अडचणीमधून टीमला सावरण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीची 2 षटकं अप्रतिम होती. अजून एक या ठिकाणी खराब चेंडू. उडवलाय बॉल आणि लँड कुठे केला जाईल तर मग तो सीमारेषा पलीकडे आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी जरूर संकट मोचक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काय सुंदर पिक केला चेंडू आणि त्यानंतर या वेळेला मात्र रुपेशच्या बॅट मधून हा एक महत्वपूर्ण षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. शेवटच्या षटकामध्ये अभिनव वरती अटॅक झालाय. 13 धावा 5 चेंडूवरती त्याने मात्र खर्च केल्यात आणि म्हणूनच जो स्कोर आता थांबला होता तो स्कोर या वेळेला बिल्ड होतोय. 35 या अंकावरती स्कोर जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे, परंतु धावसंख्या खूपच अप्रतिमरित्या आता बनत आहेत. अजून 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रुपेशकडून 12 धावसंख्या आतापर्यंत 7 चेंडूवरती आल्यात, त्यामुळे तो आत्मविश्वास आता या खेळाडूचा वाढलाय. शेवटचा बॉल कशा पद्धतीने. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या लाईनवरती आतापर्यंत रुपेशला आपण स्ट्रगल करताना पाहिलंय. तर शरीरावरती जेव्हा चेंडू आला तेव्हा बिग हिट त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. षटकाची समाप्ती 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 35 धावा धावफलकावरती लागल्यात आणि विजयासाठी 24 बॉल 36 धावसंख्येचं टार्गेट ते मात्र सेट केलंय. पुढील सामन्याच्या टॉस साठी उपस्थित व्हायचंय. नेक्स्ट मॅच संतोष मोहिते स्मृती 11 टेंबिवली विरुद्ध महापोली जीवी स्पोर्ट महापोली. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉस करण्याकरिता उपस्थित व्हायचंय. नेक्स्ट मॅच इज द बिग मॅच आणि त्यासाठी विनंती असेल की दोन्ही टीम कॅप्टन आपण त्वरित
जॉईंट वा टॉस करण्यासाठी. एक सुंदर टार्गेट या ठिकाणी सेट केलं जात आहे. 36 धावसंख्येचे ते टार्गेट आहे आणि ते टार्गेट कशा पद्धतीने अचीव होईल ना, कारण दोन्ही टीम बलाढ्य आहेत, त्यामुळे हा सामना मात्र जरूर रोमांचक तर पाहायला मिळेल. तर नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी संपूर्ण झालेला आहे. टॉस जिंकलाय तो यावेळेला टेंबिवली या टीमने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आणि एक जबरदस्त ती मॅच, दोन्ही टीम बलाढ्य आहेत आणि त्यामुळेच या दोन टीममध्ये एक चांगली लढत आपण बघणार आहोत. परंतु त्या मॅच पूर्वी जर आपण या सामन्याकडे गेलात तर मग 24 बॉल आणि 36 धावा असं ते टार्गेट जे सेट झालंय ना, ते टार्गेट कशा पद्धतीने अचीव केले जाईल, कशा पद्धतीने डिफीट केले जातील धावसंख्या, त्यासाठी प्रयत्न तो मात्र भरपूर करावा लागेल. समोर दोन फलंदाज यावेळेला दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. बोबा 11 आलेवाडीचे दोन फलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नानिवली टीम जशा पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजीच्या जोरावरती ती पहिली मॅच जिंकली होती आणि तशी गोलंदाजी याच ठिकाणी होईल का, तर 36 धावा इथे डिफेंड करायचे आहेत. भागेश आणि मोहित ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी पहिला बॉल फेस करण्याकरिता मोहितला आपण बघणार आहोत. आकाश स्ट्रायकर गोलंदाज, 9चा जरूर रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 9 धावसंख्या या ठिकाणी बनतील का प्रतिषटक, त्याकरिता यावेळेला पहिल्या षटकापासून एक चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. पॉवर प्लेचं पहिलं आणि एक मात्र षटक ते सुरू होतंय. आकाशच्या माध्यमातून गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पहिलाच बॉल राऊंड विकेट आणि इथं मात्र पहिलाच बॉल सुंदर पद्धतीने टॅप केलाय. मिड ऑनला क्लिअर करत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. त्या ठिकाणी जरूर फक्त मिळते ती धाव एक. सुंदर पद्धतीने यावेळेला सुरुवात, एक बॉलवरती एक धावसंख्या आपण पाहत आहे. अगदी डावखऱ्यात त्याचा फलंदाज भागेश याला आपण जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट बरोबरच लेदर क्रिकेट खेळण्याचा देखील त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे. आणि असे बरेच खेळाडू आपण पाहिलेत की टेनिस बरोबरच लेदर क्रिकेट देखील बऱ्याचदा खेळताना पाहायला मिळतात आणि तो कॉन्फिडन्स नेहमीच त्या खेळाडूंचा जरूर उच्च स्तरीय पाहायला मिळतो. या वेळेला पहिलाच बॉल फेस झाला आणि त्यानंतर इथं मात्र पुलचा एक पॉवरफुल फटकेमध्ये तब्दील केले षटकाराने. एक ब्रँडेड फटका भागेश ठाकूरच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय आणि हा बॉल चाललाय ना तो सीमारेषा पार 6 धावसंख्येसाठी. खूपच सुंदर तो स्ट्रोक होता आणि टायमिंग काय प्रॉपरली त्या ठिकाणी पाहायला मिळालं. दी यावेळेला नजर सुंदर पद्धतीची ठेवली आणि शेवटच्या क्षणापर्यंत यावेळेला चांगल्या स्ट्रोकमध्ये तब्दील करण्याकरिता तो प्रयत्न राहिलाय. पहिल्या 2 बॉलवरती 7 धावा आल्यात. पुढील बॉल यावेळेला सरळ बॅटना, काय सुंदर टायमिंग, काय सुंदर यावेळेला जरूर हा फटका पाहायला मिळतोय. प्रॉपरली जबरदस्त क्रिकेटिंग शॉट. आपण चर्चा करत होता ना की लेदर क्रिकेट खेळण्याचा एक्सपिरियन्स आणि तशाच पद्धतीची अनुभूती करून देणारा हा फटका. ओ हो हो, जबरदस्त टायमिंग दिला आणि त्यानंतर एक्झिक्यूट केलं गेलंय.
ते सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकार 2 बॉलवरती लगातारचे 2 षटकार आणि त्यामुळे आता गोलंदाज आकाशवरती तो मात्र दबाव या ठिकाणी क्रिएट होतोय. कॅच घेण्याचा प्रयत्न प्रेक्षकाचा जरूर राहिला होता, परंतु तिथं मात्र कॅच ड्रॉप झाला आणि तदनंतर 13 धावा आता स्कोर कार्डवरती. भागेशचा बेखौफ अंदाज आणि आक्रमक रवैया तो आता पाहायला मिळतोय. 2 लगातारचे बिग हिट, 2 लगातारचे षटकार. आता यावेळेला चेंडूला सोडून दिले जाते. ऑफस्टंपच्या लाईनचा तो चेंडू आपण पाहिलाय, तिथून डिरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न होता, कारण फिल्डिंग साईडला देखील माहिती आहे की भागेशची विकेट किती इम्पॉर्टंट आहे. मात्र हा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड देऊन गेला आणि वाईड बरोबरच एक अतिरिक्त धाव म्हणजेच 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. अवघ्या 3 बॉलवरती आता स्कोर कार्डवरती जर पाहिलं तर मग 15 धावा बनलेल्या आहेत. काय सुंदर बॅटिंग केली जाते. अजूनही 3 बॉल येणं बाकी आहेत पहिल्या षटकामध्ये. मोहित स्ट्रायकिंगवरती. किती मोहित वेगाने चेंडू आला, त्या चेंडूला मात्र रीड करू शकला नाहीये. वेगाने आणि खाली राहणारा तो चेंडू आपण पाहिला होता आणि त्याचमुळे हा डॉट बॉल येतोय. चर्चा केली जाते कारण समोर भागेशच्या बॅटमधून लगातार 2 आपण षटकार पाहिले होते आणि तो मात्र नॉन स्ट्राईक वरती जसा निघून गेला त्यानंतर इथं आकाशकडून पुन्हा एकदा कमबॅक ते होताना पाहायला मिळतंय. बेस्ट वर्सेस बेस्ट जेव्हा जेव्हा ती लढत आपण पाहताय ना, तर मग फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रामधून एक अव्वल दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला मागील चेंडू डॉट बॉल, तर मग या चेंडूवरती विकेट येते. कमबॅक ते मात्र होताना पाहायला मिळतंय. सुरेख गोलंदाजी मागील 2 चेंडूवरती. इथं जरूर ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू होता, अक्रॉस खेळण्याचा तो प्रयत्न फसला आणि बॅटची इनसाइड इज विकेट किपर संकेत त्यानं मात्र कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये आणि विकेटचं नुकसान पहिला फलंदाज तो मात्र परतेल. नवीन बॅटर कुशल मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. पहिल्या 5 बॉलवरती 15 धावा. पहिल्या 3 वरती 15 होत्या, त्यानंतरचे 2 लगातार डॉट बॉल येत आहेत आणि त्यामुळे इथं मात्र कमबॅक होताना पाहायला मिळतंय. 36 धावसंख्येचं टार्गेट आहे. 21 धावा अजूनही विजयांसाठी. इथून 19 बॉल 21 धावा असं मोठं टार्गेट आता तरी पाहायला मिळत नाहीये, परंतु गोलंदाजीकडे ऑप्शन भरपूर आहे. डॉट बॉल विकेट अशा पद्धतीने यावेळेला कमबॅक ते मात्र करावं लागेल. इंटू द गॅपमधून चेंडू पहिल्याच बॉलवरती जसा कुशल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्यानंतर पहिलाच बॉल तो मात्र कन्वर्ट झालाय सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार. शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा आक्रमण केलं गेलंय. अगदी वेट केलं गेलं होतं शेवटच्या क्षणापर्यंत आणि त्यानंतर हा एक सुंदर फटका 4 धावसंख्येसाठी. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 19, म्हणजेच आता विजयासाठी 18 बॉल आणि फक्त 17 धावसंख्येची गरज आहे. मॅचला लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न तो मात्र पाहायला मिळतोय, कारण पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार तो पाहायला मिळाला. 3 बाउंड्रीजच्या मदतीने हा धावफलक या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने पुढे सरसावला गेलाय. वेदांत नवीन गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. 18 बॉल 17ची गरज, म्हणजेच प्रत्येक षटक आता खूप चांगल्या पद्धतीने हँडल करावं लागेल. जरी कमी धावसंख्येची षटकं ती फेकावी लागतील. इकॉनॉमिकली चांगली षटकं जर आली, रिक्वायर रन रेट आहे 5.67, जवळजवळ 5.5चा रिक्वायर रन रेट आहे ना, त्या पद्धतीने धावा न देता कमी धावसंख्या देऊन सामन्यामध्ये बदल आली तर निर्माण करावंच लागेल. पहिलाच बॉल यावेळेला मिस फिल्डिंगचं दृश्य आपण पाहिलं होतं. फॉलो थ्रोमध्ये वेदांतकडून त्या ठिकाणी मिस फिल्डिंग झाली आणि त्याचा परिपूर्ण फायदा उचलला तो फलंदाजांनी. 1 धाव या ठिकाणी कन्वर्ट होते. 20 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. आता फक्त जरूर विजयासाठी 16ची गरज आहे. स्लोवर चेंडू आणि अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर वळतोय, म्हणजेच लेग स्पिन ची हलकीशी झलक ही वेदांतच्या गोलंदाजीमध्ये आहे.
चांगली चेंडूची फेकी, स्लोवर चेंडू आहे आणि ज्या पद्धतीने टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू बाहेर जातोय, त्यामुळे फलंदाजाला त्या ठिकाणी चेंडू ओळखून दिला जात नाहीये. एक चांगली खासियत गोलंदाजाकडे. आणखीन एकदा ओ हो, सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट, सामन्यामध्ये कमबॅक, सामन्यामध्ये पुनरागमन ते मात्र होताना पाहायला मिळतंय. वेदांत कडून सुरेख गोलंदाजी आणि त्यामुळेच आता लगातार 2 डॉट नंतर 3 बॉलमध्ये फक्त एकच धावा आले. त्यामुळे इक्वेशन येणारे 15 बॉल आणि बनवायच्या त्या 16 धावा. अशा पद्धतीने जर गोलंदाजी होत गेली तर मग इथं कमबॅक होऊ शकतंय. आणखीन एकदा रिव्हर्सेचा अटेम्प्ट कुशलचा लगातार पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाजाची चतुराई, अगदी स्टंपच्या जवळून चेंडू सरळ निघून जातोय. गोलंदाजाकडे असलेले ते कलात्मक क्रिकेट, गोलंदाजाकडे असलेली जरूर चेंडूवरती फिरवण्याची ती जादूगिरी मैदानात दाखवली जाते आणि त्यामुळे लगातार 3 बॉल ते मात्र डॉट होत आहेत आणि सामना बनवला जातोय. 14 बॉल 16ची गरज, 14 बॉल 16ची गरज. सामना इथं मात्र जरूर बनलाय. या षटकात वेदांच्या गोलंदाजीचा काय कमाल. इथं जरूर हाफ वॉली चेंडू होता आणि फटका फसला देखील होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे आणि फील्ड करतील तोपर्यंत सुरक्षित 2 धावा त्या मात्र कन्वर्ट झाल्यात. प्रयत्न सुरू आहेत, परंतु जे 3 डॉट आले आणि त्यामुळेच इथं अशा पल्लवित झाल्यात ना त्या टीम नानिवली. शेवटचा बॉल, 5 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्या गेल्यात. 22ला 1 सी स्थिती आतापर्यंत पाहायला मिळते. इथून 14ची गरज विजयासाठी. 13 चेंडू 14 धावा असं टार्गेट इथूनही पाहायला मिळते. इथं चांगला स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलंय आणि चुकी होणार नाहीये. आणखीन एकदा एक सुंदर झेल तो मात्र पाहायला मिळतोय आणि विकेट पडली जाईल. फलंदाज कुशल, त्याने बरंच स्ट्रगल केलं मैदानाच्या आतमध्ये. बॅटवरती चेंडू लगातार येत नव्हता आणि त्यामुळेच या दुविधेमध्ये तो फलंदाज इथं कॅच देऊन परतलाय. षटकाची समाप्तीची घोषणा. षटक क्रमांक 2 होते समाप्त. धावसंख्या जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचत त्या 22 या अंकावरती. येणारे चेंडू 12 शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 14ची गरज आहे. 12 बॉल 14 धावा. बारा चेंडू विजयासाठी 14ची गरज आहे आणि सामना मात्र पुन्हा एकदा बनलाय. कारण मागील षटकामध्ये ती वेदांतचं ते षटक, केवळ 3 धावांचं ते षटक आणि एक महत्वाची विकेट आपण पाहिली आणि म्हणूनच पुन्हा एकदा नानिवली या संघाने या सामन्यामध्ये कमबॅक केलाय. भागेशच्या बॅटमधून अवघ्या 3 चेंडूवरती 13 धावा आल्यात आणि मागील षटकामध्ये तो जरूर स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळाला नव्हता आणि त्यामुळेच कदाचित त्या धावसंख्ये मात्र थांबल्या असतील. बघूया पुढील गोलंदाज संकेतला आपण पाहू शकतायत. भागेश स्ट्राईक एंडला आहे आणि इथं मात्र घडलंय काय. ओ हो, कॅच सोडलाय की मॅच सोडले ते चित्र मात्र आपण येणाऱ्या क्षणामध्ये बघू शकतायत. कारण यावेळेला महत्वाच्या क्षणाला इथं मात्र जीवनदान ते मात्र मिळाले जाते भागेशला. अगदी हा फुल्लर लेनचा चेंडू तिथं क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला अवेलेबल होता आणि मोठी चुकी वेदांतकडून झाली. कारण हा कॅच घेणं खूप महत्वाचं होतं आणि ते जीवनदान निर्णायक या ठिकाणी पाहायला मिळू शकते. मिस फिल्डिंग वेदांतकडून ती मिस फिल्डिंग झाली आणि त्याचं भुगतान येत्या क्षणी आपल्याला पाहायला मिळू शकतं आहे. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल, एक तर कॅच ड्रॉप झालाय. अगदी इथूनही अजूनही विजयासाठी 11 बॉल 13ची गरज आहे. सामना अजूनही समाप्त नाहीये. प्रयत्न केले जात आहेत. डॉट बॉल या ठिकाणी स्वप्नील जो नुकता दाखल झालाय फलंदाज आणि पहिला बॉल मात्र त्याच्या बॅटवरती येत नाहीये. इथं जरूर सुंदर गोलंदाजीमध्ये दर्जेदारपणा पाहायला मिळतोय तो यावेळेला नानिवली.
मॅच मात्र जशी होती ना ती सोडली नाही आणि त्यानंतर प्रत्येक बॉलवरती स्वतःची ॲबिलिटी आणि स्वतःची पॉझिटिव्हिटी ती मात्र दाखवली जाते आणि म्हणूनच सध्या तरी संकेतकडून देखील चांगली गोलंदाजी होते. 3 बॉल 2 धावा दिल्या आणि 24 वरती स्कोर आहे. म्हणजेच 9 बॉलचा खेळ शिल्लक. 9 बॉलमध्ये 12 धावसंख्येची आवश्यकता. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. एका क्षणाला 18 बॉलमध्ये 17ची गरज होती. तिथून मागील वेदांतचे षटक आणि या षटकामध्ये सुरुवातीचे 3 बॉल संकेतचे कमाल गोलंदाजीमध्ये. पुढील बॉल आणखी एकदा सुरेख डिलिव्हरी. काय कमाल दाखवली जाते. अगदी टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर चेंडू वळतोय आणि त्यामुळे इथं मात्र भागेश सारख्या फलंदाजाला देखील आता बीट केले जात आहे. 8 बॉल 12ची गरज. पुन्हा एकदा कमबॅक नानिवली टीमकडून. रोमांचक स्थितीमध्ये हा सामना येऊन ठेपलाय. पुढील बॉल फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे. धाव मिळते ती 1. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न झाला आणि आरामात 2 धावा पूर्ण केल्या जातील. कुठल्याही प्रकारची जोखीम आणि रिस्क घेतली नव्हती आणि तदनंतर यावेळेला 2 धावा येत आहेत. आता इक्वेशनकडे जर लक्ष दिले तर मग 7 बॉलमध्ये बनवायच्या त्या 10 धावा. शेवटचा बॉल तो मात्र जरूर वाईडचा इशारा या ठिकाणी दिलाय. एक अवांतर धाव मात्र स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू तो मात्र घेतलाय, कारण खूप महत्त्वाच्या क्षणामध्ये या ठिकाणी हा बॉल जो आहे ना तो दोन्ही टीमसाठी आहे. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी आपण बघणार आहोत. अगदी बरीच या ठिकाणी जरूर पाहणी केली गेली आणि अक्षर रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत अगदी लाईनच्या आतून तिथून मात्र चेंडू निघून गेला आणि त्यानंतर फेअर बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच षटकाची समाप्तीची घोषणा या ठिकाणी पाहायला मिळते. 3 षटकाचा खेळ मात्र होतोय समाप्त. डिस्कशन केले जाते जरूर नानिवली टीमकडून, कारण हा सामना या ठिकाणी बनलाय. 6 बॉलवरती बनवायच्या त्या 10 धावा. अगदी 18 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज असताना 12 बॉलमध्ये फक्त 7 धावा आल्यात आणि त्यामुळे आता इक्वेशन असं झालंय की 6 बॉल 10ची गरज. हेच तर क्रिकेटची खरी मजा असते, कारण कधी आणि कुठल्या क्षणी जरूर सामना बदलेल ना ते आपण सांगू शकत नाहीयेत. आणि आता या मोमेंटला इथं मात्र सामना बनवलाय तो नानिवली टीमने. भागेश नो स्ट्राईक एंडवरती आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. स्वप्नील तो स्ट्राईक एंडवरती आहे, परंतु आतापर्यंत 2 बॉलवरती फक्त 1च धाव ती स्वप्नीलच्या बॅटमधून आले. त्यामुळे तो कॉन्फिडन्स या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीने फलंदाजाचा असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम षटक हाताळण्याकरिता साहिल त्याच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवले. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच मात्र सोडली नाहीये आणि त्यामुळे आता हा सामना खूप रोमांचक प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. मुश्किल परिस्थितीतून आता टीमला सावरण्याची गरज आहे. अगदी अंधारातून टीमला उजेडाकडे घेऊन जायची गरज आहे. तिमिरातून प्रकाशाकडे या ठिकाणी फलंदाज भागेश स्वप्नील की या ठिकाणी गोलंदाज साहिल. चला जास्त वेळ घेऊ नका. 6 बॉल 10ची गरज. दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना, यानंतर दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आपण बघणार आहोत. मात्र रोमांचक स्थितीमध्ये तो सामना येऊन ठेपलाय. अगदी यावेळेला साहिलवरती जबाबदारी सोपवली जाते नानिवली टीमकडून. गोलंदाजीमध्ये कन्सिस्टन्सी जर राहिली तर मग या धावा डिफेंड होऊ शकतात. मात्र समोर भागेश अजूनही नो स्ट्राईकिंगवरती आहे आणि तो मैदानात जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅचला फिनिशिंग टच देऊ शकतोय.
पहिलाच बॉल सुंदर पद्धतीने टॅप केलाय. पुढे जरूर क्षेत्ररक्षक येतोय, मात्र त्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दिलंय आणि पहिल्याच बॉलवरती चौकार येतोय. एक्सपेक्ट केलं जात नव्हतं की आकाश सारखा खेळाडू त्या ठिकाणी मात्र जरूर बीट झालाय. अगदी चेंडूला पुश केलं गेलं आणि एका वेळेला वाटलं होतं की चेंडू स्टॉप होईल, मात्र टप्पा पडला आणि त्यानंतर चेंडू सरळ निघून गेला. तो सीमारेषा पलीकडे चौकार. सामन्याचं दृश्य चेंज झालंय. सामन्याचा रिझल्ट या ठिकाणी काय बनेल ना. येणारे 5 बॉल आणि बनवायचे त्या 6 धावा. तर पहिल्याच बॉलवरती खूप महत्वाचा चौकार आलाय. हा चौकार खूप महागात या ठिकाणी पडू शकतोय नानिवली टीमसाठी. पुढील बॉल पहिलाच बॉल. यावेळेला फुल टॉस आपण पाहिलाय. स्ट्रेट क्षेत्ररक्षक लॉंग ऑन बॉन्डीच्या जवळ आपण पाहू शकतायत. अगदी त्या ठिकाणी देखील तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण ते केलं जात आहे. चार बॉल 4ची गरज आहे. सुंदर मॅच. पहिल्या बॉलवरती चौकार गेला असला तरी देखील मॅच मात्र सोडली गेली नाहीये. सुंदर क्रिकेट. आता हलकासा शॉट कव्हरचा खेळाडू अजून जवळ घेतला गेलाय. फ्लिक केले जाते. एका धावसंख्येचे महत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. त्यामुळे 3 बॉलवरती या 3 धावा तर कन्वर्ट कराव्याच लागतील. एक मॅच टाय होताना देखील आपण पाहिली होती या स्पर्धेमध्ये, जी कॉमन टीमला मॅच टाय होऊन देखील परतावं लागलं आणि म्हणूनच पुन्हा एकदा तो मॅचचा रिझल्ट या ठिकाणी पाहायला मिळेल का. 3 बॉल 3 धावा. सुंदर मॅच. भागेश मात्र स्ट्राईकिंग वरती आहे. भागेशला एक जीवनदान वेदांतकडून ते आपण पाहिलं होतं आणि त्या जीवनदानाचा परिपूर्ण फायदा तो मात्र जरूर झालाय तो आतापर्यंत आलेवाडी टीमला. पुढील बॉल. यावेळेला फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. हलकीशी मिस फिल्डिंग. 1 धाव. दुसऱ्या धावसंख्येचा तो प्रयत्न झालाय आणि यावेळेला 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चुकी झाले. हलकासा हातामधून चेंडू पडला आणि त्यानंतर मग सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 बॉलमध्ये आता 1 धावसंख्येची गरज आहे. अगदी फिल्डिंग साईड जर आपण पाहिली तर यावेळेला थोडीशी वीक पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती चौकार, तो देखील मिस फिल्डिंगच्या कारणामुळे दुसऱ्यानंतर या बॉलवरती देखील 1 धाव होती, त्या ठिकाणी 2 धावा झाल्या. म्हणजे ज्या बारीक बारीक चुका असतात ना, त्यांना दुरुस्त करणं खूप गरजेचं असतं. सामना जिंकायचा असेल नानिवली टीमला तर मग 2 चेंडू लगातार डॉट करावे लागतील. 1 धावसंख्येची गरज आहे. मॅच टायमध्ये समाप्त होईल की या ठिकाणी सामना जिंकला जाईल. इथं मात्र सरळ बॅटनं सुंदर पद्धतीने टॅप केलाय आणि अखेरकार या ठिकाणी जरूर भागेशच्या बॅटमधून ती सुंदर 9 चेंडूवरती 19 धावसंख्येची इनिंग आपण पाहिली आणि हा सामना मात्र जिंकलाय तो टीम बोबा 11 आलेवाडी या संघाने हा सामना जिंकलाय. हार्डलक बाय टीम नानिवली. प्रयत्न जबरदस्त नानिवली टीमचे देखील झाले होते, परंतु या टीमला जरूर थोडंसं मागे राहावं लागलंय.